रोज लेट उठणारा कार्तिक आज पहाटेलाच उठला होता, कारण आज आम्ही गावाला येणार होतो म्हणून तो लवकरच उठला होता. आणि त्याला खूप वाईट वाटलं होतं की आम्ही गावाला येतोय म्हणून. त्याला असं वाटत होतं की यांनी गावाला जाऊच नये म्हणून. तो उठला होता पण कोणाशीच बोलत नव्हता, नुसता झोपूनच राहिला होता. हॅलो, नमस्कार, राम राम मंडळी, मी गौरी. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉग मध्ये. तर आज आम्ही गावाला येणार होतो म्हणून लवकरच निघालो होतो, कारण ऊन झाल्यावरती खूप वैताग यायचा आणि त्यात रस्ता तर एवढा खराब होता मधी मधी, अक्षरशः नको नको यायचं. म्हणून आम्ही लवकरच निघालो होतो. का तर सकाळी लवकर निघाल्यावरती गाड्या पण जास्त नसतात आणि जास्त प्रदूषण पण होत नाही. आणि आम्ही जेव्हा निघालो होतो तेव्हा एवढं भारी वातावरण होतं ना, एवढं भारी वातावरण दिसत होतं. सूर्य ढगांच्या आड लपायचा, कधी कधी बाहेर यायचा, अशी मजा घेत होता सूर्य. आणि ढग तर असं वाटत होते डोंगरालाच खेटायला आलेत की काय, डायरेक्ट डोंगरावरती टेकल्यासारखे वाटत होते. माळशेज घाटात आलं की निसर्गाचं सौंदर्य हळूहळू डोळ्यांसमोर खुलतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार झाडं, डोंगर दऱ्यांचं दर्शन आणि मध्येच गावातील लोकांचं साधेपण आणि आपुलकीचं जीवन. घाटातील वळणावळणांचे रस्ते आणि मधूनच ढगांच्या सानिध्यात चाललेली गाडी अगदी चित्रपटातल्या सीन सारखी वाटत होती. आणि आमच्या पुढंच चालली होती लालपरी. लालपरीनं तर अख्खा धुराडा उधळून दिला. तिकडून पण लालपरी आली होती. लालपरी बघितलं का भारी वाटतं. आणि ब्ल्यू वॉटर रिसॉर्टच्या बाजूला पिंपळगाव जोगवा धरणाच्या बंधाऱ्यावरती चाललं होतं, म्हणजे तिथं रोड आहे. तिथं आम्ही गेलो, फोटो वगैरे काढले आणि वातावरण तर एवढं भारी झालं होतं ना तिथलं. असं वाटत होतं ढगच पाण्यात उतरलेत की काय, असं दृश्य दिसत होतं. पिंपळगाव जोगवा धरणाच्या बंधाऱ्यावरती चाललं होतं, म्हणजे तिथं रोड आहे. तिथं आम्ही गेलो. बाजूची गाव तर एवढी भारी दिसत होती. डोंगराच्या खाली वसलेलं ते गाव एवढं भारी दिसत होतं. आणि पाणी तर बोलायला शब्द कमी पडतील. का तर ऊन पडत होतं आणि ते ऊन पाण्यावरती पडल्यावरती ते डायरेक्ट सोन्यासारखे चमकत होते. एवढं भारी दिसत होतं पाणी, डायरेक्ट सोन्यासारखंच दिसत होतं. फोटोशूट वगैरे केला ना आम्ही आलो हॉटेलला आलो तर आम्ही ऑर्डर दिली. ऑर्डर पण आली होती, तेवढं खाल्लं वगैरे. आणि आम्ही मागवला होता चहा. तर चहा मी पहिल्यांदाच बघितलाय, एवढी मोठी कप आणि बशी, तो कप पण लय जड होता. आणि पहिल्यांदाच असा चहा पिले होते, म्हणजे एवढा मोठ्या कपात चहा पिले होते मी. मग तिथून निघालो तर डायरेक्ट घराच्या दिशेने. का तर घरी जायची ओढ ही प्रत्येकाला असते आणि शहराकडून गावाकडे यायची ओढ म्हणजे ओढच असते. शहरात राहून सगळं मिळतं, नोकरी, सुविधा, वीज, रस्ते, मॉल, इंटरनेट. पण तरी मन कुठेतरी एका रिकामी जागी राहते, ती म्हणजे गावातली माती, तिथला सुगंध आणि तिथली माणसं. सगळंच वेगळं असतं. गावात पैसा कमी असतो पण मन मात्र भरभरून असतं. घरी आले नाही तर लगेच गुरांची ड्युटी लागली होती आणि संध्या तर उड्याच मारायला लागला होता. एवढ्या उड्या मारत होता तो. आणि मी गुरांकडे गेले, म्हणजे दर्याला घेऊन गेले, तर एवढं ऊन लागत होतं. मी गुरं सोडली तेव्हा म्हटलं पाण्याची बॉटल घेऊन जावं, कारण खूप तडाख्याचं ऊन लागत होतं. आणि मी निम्म्या रस्त्यात गेले नाही, 1 तास पण झाला नव्हता, तर एवढा पाऊस मागून दिसत होता दर्याने. आणि हवा तर एवढी सुटली होती, विचारताच सोय नाही. तिकडच्या साईडच्या रानात तर डायरेक्ट झाडच पडत होती. मग काय म्हटलं, जोराचा पाऊस आला, मग म्हटलं जावा आपण पण घरी जावा. मग काय गुरं पण निघाली होती, मग त्यांना घेऊन मी पण आले घराच्या दिशेने. पावसाळ्यात कधी पावसात भिजले नव्हते, पण आत्ताच्या वेळेस नक्की भिजले होते. मला वाटलं होतं कसला पाऊस आणि कसलं काय, नाही यायचा पाऊस म्हणून बिना छत्रीचेच गेले होते. तर मी जेव्हा छत्री नेते तेव्हा पाऊसच येत नाही. आणि घरी आले तर बघते तर काय, घरासमोर पण पाणी झालं होतं. आणि मी घरी पोहोचेपर्यंत तर अख्खी भिजून गेले होते. एवढा जोराचा पाऊस आला होता, म्हणजे अर्धा तास तरी आला असेल, पण एवढं आला होता जबरदस्त. मग काय कपडे वगैरे चेंज केली आणि पाऊस उघडला होता, तरी पण म्हटलं छत्री घेऊन जावा, पाऊस कधी पण येतो. मग काय खाली आले तर वावरात बघते तर काय पाणी साचलं होतं, एवढा पाऊस पडला होता. मग काय थोडे तिथं वरतीच गुरं चरत होती, वावराच्या वरती तिथं गवत होतं, मग गुरं तिथंच चरत होती. मग त्यांना म्हटलं चरा.
आज एक गोष्ट शिकली, प्रवास म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नाही, तर प्रत्येक वळणावर नवे अनुभव घे. तुमच्या इकडे पाऊस पडला का नाही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्लॉग आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा.